देशपांडे, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता खामगाव जिल्हा बुलढाणा इथं सरसंघचालक पूजनीय सरसंघचालक जे आम्ही आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलंय, आमची जी आदिवासी पारधी शाळा आहे त्याचं उद्घाटन करणार आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये बॅडमिंटन आहे, बास्केटबॉल आहे, प्लस कम्युनिटी हॉल सारखं पण आहे, त्याच्यामध्ये स्टेज हे सगळं केलेलं आहे. सो कम्युनिटी हॉल पण आहे, बाकीच्या वेळी गॅदरिंग याच्यासाठी वगैरे वापरता येईल. आणि एक्सटर्नल आउटडोअरला 3 मैदान आहेत, हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे सगळे मैदानं पण तयार केलेली आहे आणि त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन 8 तारखेला करतील. सर पूजनीय सरसंघचालक येणार आहे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि आदिवासी विभागाचे जे मंत्री आहेत महाराष्ट्राचे उईके साहेब आहेत आणि तिथले जे पालकमंत्री आणि लेबर मंत्री आहेत कुणकर साहेब ते पण तिथं येणार आहेत त्या कार्यक्रमात. नाही, मागणी नव्हती. तिथल्या मुलांची मागणी नाही, आम्ही विचार करतो की पुढची स्टेज काय करायची. सो जसं जसं त्यांचा प्रोग्रेस होतोय 10 वर्षांमध्ये आम्हाला जे जे लक्षात आलं त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन, प्रिन्सिपल जे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर जी इंटरॅक्शन असते त्याच्यामध्ये जे जे लक्षात आलं की ह्यांना काय एक्झॅक्टली एक स्टेप पुढे नेण्यासाठी न्यावं लागेल, त्यांना मेन प्रवाहात येण्यासाठी काय करावं लागेल. तर 8वी 9वीच्या मुलांची आम्ही पुण्याला पण ट्रिप आणतो. पुण्याला ट्रिप आणल्यानंतर पहिल्यांदा त्यांना मॉलमध्ये समजा घेऊन गेलो तर त्यांनी कधी मॉलच बघितलेलं नसतो ना, तर त्यांनी कधी मल्टिप्लेक्सचं थिएटर बघितलंय, त्यांना मॅकडॉनल्ड्स मध्ये जेवायला नेलं आम्ही पहिल्यांदा आणलं त्यावेळी, तर त्यांना ऍक्च्युली बर्गर खायची वस्तू हे पण पहिल्यांदा माहित नव्हतं. मग त्यांना पूर्ण दाखवतो आम्ही आर्मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एनडीए. सो एनडीए बघितल्यानंतर त्यांना वाटतं की मी काय एनडीए जाऊ शकत नाही, तर एनडीए मध्ये ते जाऊ शकतात हे पण त्यांना त्यांचं विजन ओपन व्हायला लागतं. शिक्षकांना पुण्याला घेऊन येतो वर्षात आम्ही 2दा, त्यांचं पुण्यामध्ये ट्रेनिंग करतो, त्यांचं कोचिंग असतं. सो शिक्षकांवर पण साईड बाय साईड काम करावं लागतं आणि मुलांवर पण. शाळेमध्ये सध्या किती स्टुडंट आहेत? 750 स्टुडंट आहेत सध्या. अबाउट 300-325 मुली असतात आणि 400-450 मुलं असतात. तिथं पहिली ते 10वी नॉर्मल शिक्षण आहे, त्याच्याबरोबर 8वी 9वी नंतर आम्ही त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग द्यायला चालू करतो. तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, वेगवेगळ्या काही मेकॅनिकल आहेत. मग ते तिथनं जे शिकतात त्यांना परत बाहेर जाऊन दुसरीकडे ट्रेनिंग घ्यावं लागतं. सो मग औरंगाबादला जे मोठं ट्रेनिंग स्कूल आहे तिथं ते महिनाभर राहतात. मग त्याच्यानंतर त्यांना ॲश्युअर्ड नोकरी मिळते. सो ते मग तिथनं डायरेक्टली नोकरीला जातात. सो त्या 10वी नंतरची जी त्यांची गॅप आहे ती मोठी देता कामा नाही, कारण ते परत पाड्यावर जातील. मग ते आता नॉर्मल पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला, जालन्याला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागलेत. आणि ती नोकरीला लागलेली जी मुलं आहेत अशी पण 25 मुलं आम्ही परवा 8 तारखेला बोलवली आहेत की ती पण त्यांच्या नोकरीबद्दलची काही इन्फॉर्मेशन आहे ती पण देतील सरसंघचालकांना. म्हणजे हे जे मेन प्रवाहामध्ये या मुलांना आणायचं, हे पारधी समाजाचं त्यांचं जे टार्गेट आहे ते पण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही थोडासा हातभार लावतो. पुण्याच्या बऱ्याच लोकांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे. पुण्याच्या लोकांना तिथे येण्यासाठी सगळ्यात सोयीचा ट्रेनच आहे, म्हणजे शेगावला उतरून शेगावपासून साधारणतः 20-25 मिनिटावर खामगाव आहे. थँक्यू.